नमस्कार, मी डॉक्टर भरत राठोड, पुणे। आज आपण सोलापूरमध्ये आलेलो आहोत। त्या एरियाचं नाव सांगणं मला कठीण आहे, पण ताई त्यांच्या पत्त्यामध्ये सांगतीलच। मित्रांनो, आज असं एक मिरेकल तुम्हाला मी दाखवणार आहे। बरेचसे लोक मला सांगतात की पॅरालिसिस बरा होतो का, पॅरालिसिस मध्ये काय केलं म्हणजे हा आजार बरा होतो। आज आपण बाबांकडे आलेलो आहोत। ह्यांना दिवाळीच्या वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली एक जी घटना होती, ज्याला आपण दुर्घटना म्हणूया, आणि ती घटना इतकी विचित्र होती की टॉयलेटमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडलेली ती घटना, आणि त्यानंतर त्यांना रात्री रांगत इथेपर्यंत यावं लागलं होतं असं ताई मला आता म्हणाल्या। अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं, आणि त्यांना ज्या ज्या डॉक्टरांनी त्यांनी दाखवलं, सोलापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल किंवा पुण्यासारख्या जिथे कुठे त्यांनी दाखवलं, आणि त्यानंतर सुद्धा त्यांना म्हणावं तसा काही फरक पडलेला नाही। त्यांचा टॉयलेट बाथरूम सगळं काही जागेवर चाललेलं होतं, म्हणजे पॉट दिला जात होता। आणि त्यासाठी तुम्ही जर इकडे बघितलं, त्यांच्यासाठी एक टेंट सुद्धा इथे आणलेला आहे। त्या पडद्याच्या पाठीमागे त्यांना ठेवून हे सगळं काही केलं जात होतं। आणि अशा स्थितीमध्ये ह्या इथे समर्थ सक्सेस लाईफच्या माध्यमातून माझ्या टीम मधून पठाण सर आणि त्यांचे काही मित्र इथं आलेले आहेत। सर, आपण आपलं नाव? पठाण जावेद पटेल। जावेद पटेल सर इथं आलेले आहेत। जावेद पटेल सर, तुम्ही इकडे या जरा, तुम्ही दिसले पाहिजे। या ना सर, बसा। ओके जावेद, असू द्या। जावेद पटेल सर इथं आले, आणि ह्या एका व्यक्तीमुळे, हे कुठलेही डॉक्टर नाहीयेत किंवा काही नाहीये, परंतु आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सक्सेस आर्थो आणि 7 वंडर विटामॅक्स याचा डोस त्यांना माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चालू केलं, आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला रिझल्ट आपण आता बघणार आहोत। आताच मी माझ्या ह्यानी पाहिलं, ताई सांगतीलच की दिवाळी नंतर आज पहिल्यांदा ते चाललेले आहेत वॉकरला घेऊन। त्यांनी वॉकर आणलाय, पण त्यांना चालता येत नव्हतं, परंतु आज मी तो उभारून त्यांना चालवलेला आहे, आणि प्रत्यक्ष क्षणी हे मी स्वतः करून घेतले त्यांच्याकडून। तर ताई, बाबांबद्दल थोडीशी माहिती द्या, त्यांचं नाव सांगा प्लीज। नमस्कार, माझं नाव भाग्यश्री पावटे आहे। वडिलांचं नाव प्रभाकर मारेपा पावटे। दिवाळीला चांगले होते पप्पा, अचानक त्यांना मध्यरात्री ते बाथरूमला उठलेले, आणि आम्ही सगळे झोपलेले असल्यामुळे ते आम्हाला उठवले नाहीत। पण बाथरूम मध्ये गेल्यानंतर तिथून त्यांना चालताच आलं नाही। जवळच होतं, अपार्टमेंट असल्यामुळे घरातच बाथरूम होतं, पण तरी त्यांनी उठवलं नाही। तिथून त्यांना बेड पर्यंत यायला रांगत आले ते। मग सकाळी आम्हाला सांगितलं त्यांनी असं म्हणून। मग आम्हाला पण म्हणजे कसं, आम्ही पण प्रयत्न करून बघितलो, असं हाताला धरून चालवत आम्ही थोडे दिवस केलो। नंतर जे डॉक्टर कुठं सांगतील, सोरेगावला, कुठं पुणे, सांगली, असं प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरलो, पण काहीच उपचार झाला नाही। आणि पप्पा पण हार मानलेले की जाऊ दे, आता मी काही बरं होणार नाही, किंवा मला आता औषध गोळ्याला तुम्ही पैसे खर्च करू नका। पण आमचं मन ऐकत नव्हतं की पप्पा कसं पण करून चालावं असं, पण त्यांनी पण मग अशी हिंमत हारली होती पूर्ण। मग नंतर असं बहिणीच्या शाळेत जावेद सर म्हणून आहेत, ह्यांनी अगदी देवरूपाने आम्हाला भेटले, आणि त्यांनी सांगितलं असं उपचार आपण शेवटचं करू म्हणून आम्ही सांगितलं। पप्पा पण खूप कंटाळले, औषध घेऊन मला कंटाळा आलाय, मला तर जगायचं नाही, मला असं तसं, कारण की 3 महिन्यापूर्वी आमची आई गेली। मग आता आम्हाला फक्त बाबांचाच आधार होतं। मग आम्हाला वाटायचं की बाबा लवकर बरे व्हावे। मग दिवाळी नंतर मग ते जावेद सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नियमितपणे ते औषधाचं हे केलं, आणि बाबा पण आत्मविश्वासाने ते घेत होता। आम्ही पण हिंमत देत होतो की बाबा तुम्ही लवकर बरे होता, ते औषध वगैरे घ्या म्हणून। पण त्याच्यानंतर आज बाबा पहिल्यांदा चालले 6 महिन्यानंतर, 6-7 महिने जास्त झाले असतील। दिवाळीनंतर नोव्हेंबर पासून चालत नव्हते बिलकुल, पण आज ते स्वतः इतकं आत्मविश्वासाने चालले ना, ते बघून खरंच खूप खूप बरं वाटलं। या सरांचे पण आणि या डॉक्टरांचे पण खूप आभारी आहे सर। धन्यवाद सर, खरं तुम्ही देव माणूस आहे सर। मित्रांनो, हे जे काही अश्रू आहेत, हे ऍक्च्युली आनंदाचे अश्रू आहेत, कारण 7 महिन्यानंतर जर आपले बाबा चालतायत आणि हे जर आपल्या नजरेसमोर येते, तर ही खूप आनंदाची गोष्ट असते। मी म्हणेन की परमेश्वरा, ह्यांच्यासारखे जे काही लोक आहेत, ज्या लोकांना वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रिझल्ट येत नाहीये, त्यांना आमच्या समर्थ सक्सेस लाईफच्या माध्यमातून, आमच्या प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांना आरोग्य मिळू देत, आणि त्यांना ह्याच्यातनं पूर्ण बरं होण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत। आणि आज ते फक्त वॉकर घेऊन या घरामध्ये चाललेले आहेत, पण मी तुम्हाला गवाही देतो की येत्या 2 महिन्यानंतर बाबा खाली पण फिरायला जातील, आणि हे चालतील काही, तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही। बाबा, तुम्हाला काय वाटतंय आता, म्हणजे हे औषधी घेऊन जे काही आता तुम्हाला किती दिवस झाले औषध चालवून? काही 5 आठवडे झालेले आहेत ना, म्हणजे 1 महिना पूर्ण झालेला आहे। तर तुम्हाला आता काय वाटतंय बाबा, पुढे तुम्ही काय सांगू शकाल? ते बंद करा मोबाईल, तुम्ही काय वाटतंय तुम्हाला? फक्त मला चालू शकतो। तुमचा कॉन्फिडन्स काय म्हणतोय? आता तुम्ही नक्की मी चालू शकतो। वा, नक्की ते चालू शकतात असं त्यांना वाटतंय।
आणि ही जी एनर्जी त्यांची, हा जो त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे हा खूप जबरदस्त आहे की ते इथून चालणार आहे आणि ते स्वतः खरंच बरे होणार आहेत. मी पुन्हा एकदा थँक्स म्हणेन स्वामी समर्थांना की ज्यांनी आम्हाला बुद्धी दिली. आमचे कंपनीचे CMD माननीय सतीश इंगळे सर, त्यांचे खूप 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 थँक्यू की त्यांनी असे फार्म्युले आमच्यासाठी आणलेले आहेत, आमच्या समाजासाठी आणलेले आहेत, लोकांसाठी आणलेले आहेत. तर ताई, लोकांसाठी काय उपदेश द्याल तुम्ही? असे जे काही पीडित लोक आहेत, आज सरांना मॅक्युलर इन्फ्रॅक्ट आहे ऍक्च्युअली, आणि त्यांचा राईट साईड जो आहे पूर्ण कोलॅप्स झालेला आहे. त्यांना उजवा हात उजवा पाय, म्हणजे त्याने सांगितलं की ताई काय होत होतं त्यांना आधी? हे उजवा हात पण त्यांचा उचलत नव्हता बिलकुल, जेवता येत नव्हतं त्यांना, हे बोट पण त्यांचे असे हे होत नव्हते. पण या औषधाने त्यांनी स्वतः हात वरपर्यंत झाला त्यांचा, आणि त्यांना बनेन सुद्धा घालता येत नव्हतं. आज ते स्वतः घालतात, व्यवस्थित आहेत आता एकदम. त्यांना पण खूप आत्मविश्वास आला. आधी त्या हाताने त्या जेवू शकत होते का? नाही, म्हणजे हातच हे होत नव्हतं त्यांना. आधी आम्ही स्वतः हाताने खाऊ घालत होतो त्यांना. तुम्ही स्वतः खायला घालत होते? आता तुम्ही तुमच्या हाताने जेवताय? तुमच्या हाताने तुम्ही जेवताय, चमचाने तुम्हाला आता जेवता येते? ओके, मला हात वर करून दाखवाल एकदा? अरे वा, व्हेरी नाईस. खूप छान. आधी जात नव्हता, आधी बनियान घालता येत नव्हता, आता स्वतः बनियान घालताय. ओके, आज बाबा तुम्ही किती पावलं चाललात अंदाजे? 8 ते 10 पाऊल चाललाय. ह्याच्यानंतर आता तुम्ही 100 पावलं चालणार आहात, 200 पावलं चालणार, 1 किलोमीटर चालणार आहात. ओके, हे औषधी आपल्याला कंटिन्यू करायचंय. तर हा आपण लाईव्ह रिझल्ट बघतोय मित्रांनो. उजवा हात उजवा पाय हा पॅरालिसिसचा जो काही प्रॉब्लेम होता, आणि त्याच्यातनं आज बाबांना जवळजवळ 50% पेक्षा जास्त रिझल्ट आलेला आहे. जी व्यक्ती 7 महिने चालली नाही ती व्यक्ती आज चालताना आपण पाहिलेला आहे. हे सगळे रिझल्ट याच्यापेक्षाही जास्त येणार आहेत. तर ह्या औषधीचा उपयोग करून आपणही बरे व्हा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, याला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा. जय हिंद, जय SLM, जय SLM. थँक्यू.